शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून सकाळ सकाळ स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. आता निघालो आहे मुंबईला जायला. का ते तुम्हाला समजेलच, कारण आजचा प्रवासाचाच व्हिडिओ असणार आहे आपला. आणि परत उद्या आणि परवा फिरायला जायचं आपल्याला. तर कोण कोण असणार आहे सोबत ते तुम्हाला समजेल. आता आपला प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे. आता निघूया. आता माझ्या स्टॉपवरती आहे, कोरेगाववालेवाडी. इथून गाडी तिथं ठेवली आहे, सर्व्हिसला न्यायचे आणि इथून बसने जाणार आहे रेल्वे स्टेशनपर्यंत. 9ची ट्रेन आहे. आता वाजलेत 8 वाजलेत. तुम्ही काय भेटते आणि ट्रेन लेट आहे, त्याच्यामुळे मग लेट निघालो. हे बघा, स्टॉपवरतीच कृष्णा हॉटेल आहे. हा रोड इकडे जातो ना गणपतीपुळ्याला, आणि इकडे रत्नागिरीला. आपल्याला लालपरीने जायचं आहे, प्रवास करायचा आहे स्टेशनपर्यंत. तिथून आता ट्रेन किती वाजता भेटेल काय माहिती. बघूया आजचा ते प्रवास कसा होतो. व्हिडिओ बघा पूर्ण. चला जाऊया. काम पण आहेत, अल्बमची कामं पण आहेत, ते पण आटपून यायचं आहे, कारण ह्या वर्षी सीझन संपवायचं आहे. शेतीची कामं पण बाकी आहेत अजून. तर जाऊया आपण रेल्वे स्टेशनला. तिथून मग ट्रेन पकडून डायरेक्ट विरार. तर आपल्याला रिक्षा भेटलेली आहे आणि आपल्या जागेवरचेच दादा आहे. दादा, तुमचं नाव काय? दिनेश भागवत. हां, दिनेश भागवत. दिनेश भागवत. गाव कुठलं तुमचं? तरवळ. तरवळचीच आहेत, आपल्या जवळचीच आहेत दिनेश भागवत. तर यांच्या रिक्षातून आपण चाललो आहे आता रेल्वे स्टेशनपर्यंत. दादा रत्नागिरीत जात होते, आपल्याला भेटले स्टॉपवरती. काका पण आहेत आपल्यासोबत. हा, तुमचं नाव कसं? गणपत पुली. गणपत पुली. काका पण तरवळचेच आहेत. मस्तपैकी चाललो आहे रिक्षातून. पावसाचं वातावरण दिसतंय, थोडं थोडं लागेल कधी काय माहीत नाही. कधी पण टपकेल पाऊस. बघूया, लवकर लवकर जाय पावसाच्या अगोदर. चला रेल्वे स्टेशनला जाऊया आधी. हा रत्नागिरीचा बस स्टँड आहे म्हणजे. हा बघा, आणि इथून 2 मिनटावरच आतमध्ये रेल्वे स्टेशन आहे. जास्त लांब आहे. सरळ चालत जायचं. इकडे बाहेर पडलात ना की सरळ चालत जायचं रेल्वे स्टेशनला. 2 मिनटावर अंतर आहे, जास्त नाही. मित्रांनो, आता तुम्ही आहे ना रत्नागिरीपासून निवळी गणपतीपुळे हा जर प्रवास केला असेल ना, तर मधला पट्टा आहे ना रत्नागिरीपासून निवलीपर्यंत एवढा खोदून ठेवला आहे ना, कधी रस्ता होईल काय माहीत नाही. भरपूर टाईम लागतो. आणि सगळीकडे आता पाऊस पण आला तर सगळं माती रस्त्यावरती आले आणि सगळीकडून खोदून ठेवले नाही. कधी आमच्या रत्नागिरीचा रस्ता होईल कोणास ठाऊक. इथपर्यंत आलो आहे. आता वाजलेत 9 आणि ट्रेन लेट आहे. 1-1.5 तास ट्रेन लेट आहे. 9ची ट्रेन आता 10:30 वाजता येणार आहे. काय बोलणार, आपण आपल्या टायमिंगवर यायचं. आता बघूया, थोडा वेळ बसेन येते. आता 9 वाजलेत. 1-1.5 तास बसावं लागेल मला इथं स्टेशनला. असं आजचा प्रधान आहे. तिकीट कन्फर्म म्हणून काय वाटत नाही. आणि एक्स्ट्राची ट्रेन होती जी वसईला जाणार आहे, आणि मी तिकडच्या ट्रेन पकडतो एक्सप्रेस. पण त्या ट्रेनमध्ये आहे ना भैया लोक जास्त असतात. समोर बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे आणि स्टेशनचं काम चालू आहे. लवकरच आपलं कोकण रेल्वे नवीन स्वरूपात बघायला भेटेल आपल्याला. हे बघा इकडं काहीतरी नवीन करतात आहे. पूर्ण झाल्याशिवाय समजणार नाही. वाडवेळ टाकून ठेवला नाही आहे. कधी पूर्ण होईल तेव्हा समजेल आपल्याला नक्की काय करतात आहेत ते. बघा, समोरच आपला कोकण रेल्वे. बॅगा बिगा घेऊन घरी जात होता. इकडं पण काम चालू आहे, इकडं पण काम चालू आहे. मधून रोड ठेवले ना थोडासा जायला. कोकण रेल्वे MH08 रत्नागिरी.
गर्दी तशी कमी आहे, पण आपलं तिकीट बुकिंग आहे त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. आपली ट्रेन आपल्याच गाडीचे अनाउन्समेंट होते. 10:30 वाजता येणार आहे ट्रेन आपल्या. तिकीट काउंटर आहे. नऊची गाडी 10:30 वाजता येणार आहे. बरोबर 1 तास वरती बसलो होतो आणि आता खाली आलोय. प्लॅटफॉर्मवरती चाललोय. आता ट्रेन येईल अर्ध्या तासाने आपल्याकडे. 10:30चा टाईम आहे ट्रेनचा. चला जाऊया खाली प्लॅटफॉर्मवरती. स्लीपरचा 11वा डब्बा आहे आपला. मस्तपैकी झोपून जायचं. चलो ट्रेन यायची वाट बघूया थोडा वेळ. येतोच आहे का रे मुंबईला. मित्रांनो तब्बल 2 तासांनी लेट झाली ट्रेन आणि आत्ता स्टेशनला आले. रत्नागिरी स्टेशनला जायपर्यंत किती होतील काय माहिती. वसईचा 5चा टाईम आहे. कधी पोचेल काय माहिती. 2 तासांनी इथं आले. गर्दी पण झाली आता. आपला डब्बा पुढेच आहे. जास्त पाठी जायला लागणार नाही. 11वा स्लीपरचा 11वा डब्बा. बघूया आता भरून आले की रिकामे आले. स्लीपरचा 15वा स्लीपर आहे म्हटल्यावर ते आपल्याला झोपून जायला भेटणार आहे. त्यात काय वाद नाही. जरा पुढे जायला लागेल आपल्याला. रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आता आपला प्रवास सुरू होणार आहे थोड्या वेळानंतर. वडापाव समोसे वडापाव समोसे वडापाव समोसे पुन्हा शेंगला गाडून केला केला. भरपूर पुढे गेला. केला 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 वय काय केला. एकटाच अजून कोण असेल तर मजा आली असती ट्रॅव्हलिंग करायला. आपण तर एकटाच आहे आता. बघूया आपली सीट कुठं आहे. स्लीपरचा 11वा डब्बा आणि तर आजच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आपली. ट्रेन पण सुटली आहे. 2 तास लेट पण थेट 2 तास लेट. चला बाय बाय करूया रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. लवकरच आपण येऊ रत्नागिरीला. आत्तासाठी टाटा बाय बाय करूया. चलो चलो. मला आहे ना विंडो सीटच भेटले. वरती झोपायचं असलं झोपू पण शकतो. बसायचं तर खाली बसू पण शकतो. मस्तपैकी तांदून जाणार आहे इथून. मस्तपैकी विंडो सीट भेटले. निसर्गाचा आनंद घेत घेत आपण मस्तपैकी जाणार आहोत मुंबईला.
चला दादा पण आहे सोबत. दादा तुमचं गाव कोणतं? रत्नागिरी. कुठं? टेंबेपूर. सगळे आहेत. कुठे निघाला आता? मुंबईला कुठे? सांताक्रूजला. मग आता पनवेलला उतरणार की? पनवेल 3चा टाईम आहे ना पनवेलचा. हे दादा पनवेलला उतरणार आहेत. हां आम्ही विरार. आम्ही गणपतीपुळे जाकादेवीला राहणार. ओरीत. हां देऊळ माहिती आहे, जवळ आहे आमच्या इथून. हां देऊळला काय? ओरीत पण आहे. गाव मोठं आहे ना, त्याच्यामुळे समजत नाही पटकन. चला तर सोबत प्रवास होणार आहे. हां अच्छा चला सुरुवात करूया प्रवासाला. यांची सुरुवात झाली आता. मित्रांनो आपल्याला चिपळूणमधून आहे ना आपला मित्र भेटला होता महेश चव्हाण. आणि आत्तापर्यंत आपल्यासोबत होता तो. आणि आता पनवेल येत आहे आणि पनवेलला तो उतरणार आहे. चिपळूणमधून सोबत होतो आम्ही. इंस्टाग्रामवरती मेसेजवरती बोललो आणि तो पण माझ्या डब्यात आला माझ्या साईडला बसायला. आणि आता तो पनवेलला उतरणार आहे. ॲक्च्युली आहे ना मी जायचं प्लॅनिंग केलं होतं दिवा गाडीन. पण त्यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती की मुंबईला चाललं आहे म्हणून. ॲक्च्युली नंतर मी पण टाकली, तर त्याने मला मेसेज केला की कुठे आहे वगैरे. तर अचानक अशी भेट झाली आमची. अचानक म्हणजे अचानक भयानक. पहिल्यांदाच भेटलो. पहिल्यांदाच भेटलो. होता यूट्यूबचं चॅनल आहे कोकणी महेश म्हणून. सबस्क्राईब करा सगळ्यांनी, सपोर्ट करा भावाला. थँक्यू. मस्तपैकी प्रवास झाला आजचा. भावाचे व्हिडिओ चांगले असतात, एकदम कडक. मी पण रेग्युलर बघतच असतो. आपल्या कोकणातले जेवढे यूट्यूबर आहेत ना सगळ्यांचे व्हिडिओ बघत असतो. खूप भारी वाटतं. आता भावाचा स्टॉप येतोय वातावरण पनवेल. आणि पनवेलला उतरणार. मी उतरणार आहे वसईला आणि भाऊ पनवेलला उतरणार आहे. पनवेल म्हणजे आपल्याला कसं आता कुर्ल्याला जायचं कुर्ल्याला. आहे. त्याच्यामुळे ही गाडी डायरेक्ट वसई जाणार, तर आम्हाला उलटा पडणार. त्याच्यामुळे पनवेलला उतरणार. इथून जाणार होता तर स्टेशन येईल आता अवतरे. मग मी एकटाच पुढे परत. जराशी सोबत झाली होती. सोबत म्हणजे एकदम भारी वाटलं प्रवास करून. बोलत चालत आलो दोघं. कोकणातला एक प्रवास मस्तपैकी. चला पनवेल स्टेशनला आहे ना मित्रांनो पूर्ण ट्रेन खाली झाली. हे बघा बोचकी बिचकी घेऊन जातात आहे जो घरी. पूर्ण ट्रेन खाली झाली. सगळेजण उतरले पनवेलला. मला वाटतं ही ट्रेन लेट झाली म्हणून ह्या ट्रेनमध्ये सगळेजण चालले. पूर्ण ट्रेन खाली. हे बघ इकडं तर कोणच नाही. पूर्ण ट्रेन खाली. सगळेजण उतरले. नेक्स्ट स्टेशन आपला वसई आहे. आपण वसईला उतरायचं आणि विरारला जायचं. परत रात्री जायचं आहे पनवेलला. प्रवास मोठा आहे आजचा, दम नाही. आता कुर्ल्यांचा डबा ठेवायचा आहे विरारला आणि मग जायचं आहे पनवेलला रात्री. का सगळेजण जातात आहे. तांदूळ बिंदूळ घेऊन आलेत गावावरून. मंडळी पोचलो आहे वसई स्टेशनला. भरपूरच ट्रेन लेट झाली. आता 6 वाजलेत. सकाळी 9च्या ट्रेनला आलो होतो. ती ट्रेन 11 वाजता आली आणि इथं आता 6 वाजता ट्रेन पोचली वसईला. आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि परत जायचं आहे रात्री निखिलकडं. आणि उद्या परत जायचं आहे आम्हाला बाहेर. कुठे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच. आताचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे मित्रांनो. जास्त मोठा व्हिडिओ व्हायला नको. आता चाललो इथून विरारला. लोकल ट्रेन पकडतो आणि विरारला जातो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता आलो आहे मुंबईमध्ये. मुंबईची लाईफ कशी असेल तुम्हाला माहितीच असेल. एक सेकंद जरी ट्रेन सुटली ना तरी काय हालत होतील कामावर जाणाऱ्या लोकांची ते त्यांना माहिती. नोटीस केलं आहे मी. तुम्हीसुद्धा कधी सकाळी बाहेर पडलात ना सकाळच्या ट्रेनला तर तुम्हीसुद्धा नोटीस कराल की एक सेकंद जरी कामावर जायला उशीर झाला, ट्रेन चुकली ना ते लोकांचे चेहरे बघायचे. हे बघा या दगदगीच्या दुनियेत आता
राहायचं आहे 5-6 दिवस आपल्याला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी टाटा बाय बाय. व्हिडिओ थांबवतो आहे. जाऊया आपण इथून डायरेक्ट विरारला घरी. चला टाटा बाय बाय. लगे रो मंडळी थेट आता मुंबईमधून कोकण कराजीसोबत. ट्रेन आली